श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. श्री नवनाथ कथासार श्री मालुका बीवी रचित श्री नवनाथ या ओवीपद्य ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण अध्याय 12वा पाहणार आहोत. या अध्यायामध्ये जालंधरनाथास वरप्राप्ती, कानिपनाथ जन्मकथा व त्यास वरप्राप्ती हे आपण पाहणार आहोत. अध्याय 12वा. अग्नीने जालंधरास त्याच्या जन्माची सविस्तर हकीकत सांगितली व कोणत्या हेतूने येथे आला आहेस असे विचारले. तेव्हा जालंधराने सांगितले की तू सर्व जाणतोच आहेस, मी काही सांगण्याची गरज नाही. तरी पण सांगतो ऐक. हा नरदेह मला प्राप्त झाला आहे, तेव्हा त्याचे काहीतरी सार्थक होईल असे कर, नाही तर जन्मास येऊन न येऊन सारखेच होईल. माझी कीर्ती त्रिभुवनात अखंड राहील व मी चिरंजीव होईन असे कर. जालंधराची ही इच्छा ऐकून अग्नीला परमानंद झाला व त्याने त्याची वाहवा केली. हा जालंधर सर्वांपेक्षा प्रबळ व्हावा म्हणून अग्नी त्याला घेऊन दत्तात्रेयाकडे गेले. त्याने उभयतांचा आदर सत्कार केला व नंतर दत्तात्रेयाने अग्नीला विचारले की आज कोणत्या इच्छेने इकडे येणे झाले व आपले बरोबर दुसरे कोणी आहे. तेव्हा अग्नीने त्यास सर्व वृत्तांत सांगितला. शंकराच्या देहातील काम मी जाळला व तो मी उदरात रक्षण करून ठेविला होता. मग बृहद्रवा राजाच्या यज्ञकुंडात या जालंधरनाथाच्या देहास निर्माण केले. ह्यास तुमच्या पायावर घालतो. ह्यापुढे याचे तुम्ही रक्षण करावे. मग दत्तात्रेयाने सांगितले की तुझ्या मुलास तुझ्या इच्छेप्रमाणे तयार करीन, पण त्यासाठी त्याला माझेजवळ 12 वर्षे राहिले पाहिजे. त्याचे म्हणण्यास अग्नीने रुकार दिल्यावर दत्तात्रेयाने जालंधराला मांडीवर बसवून घेऊन त्याचे मनातील विकल्प घालवण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याचे डोक्यावर वरदहस्त ठेवल्यावर त्याच्या भ्रमाचा निराश होऊन त्यास ज्ञान प्राप्त झाले. नंतर अग्नी दत्तास नमस्कार करून गुप्त झाला. नंतर दत्तात्रेय जालंधरास घेऊन नित्य भ्रमण करू लागले व ते दररोज भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेत असे. अशी 12 वर्षे दत्तांच्या सहवासात काढून नाना प्रकारच्या शस्त्रास्त्र विद्येत जालंधर निपुण झाले. तसेच ते सर्व वेद, शास्त्रे, व्याकरण वगैरे विद्यात प्रवीण झाले. अशा रीतीने तो सकल विद्या प्रवीण झाल्यावर दत्ताने दैवतांची आराधना केली. तेव्हा सर्व दैवते जालंधरास आशीर्वाद देण्यासाठी खाली आली. मग अग्नीने येऊन जालंधरास सर्व विद्या प्रवीण झालेला पाहून आपला आनंद प्रदर्शित केला. तेव्हा दत्ताने अग्नीस सांगितले की आता हा सर्व विद्यात प्रवीण झाला आहे. आता दैवते प्रसन्न करवून घेतल्यावर त्याच्यापासून वर प्राप्त करून घ्यावेत. हे ऐकून अग्नीने त्यास खांद्यावर बसवून त्रिभुवनातील दैवते दाखविली. पूर्वी मच्छिंद्राने ज्या दैवतास अनुकूल करून वर मागून घेतले होते त्याच दैवतांनी जालंधरास वर दिले. नंतर जालंधराने बद्रिकाश्रमात जाऊन तेथे 12 वर्षे तप केले व कसोटीस उतरल्यानंतर सर्व देवांनी प्रसन्नतेने माना डोलविल्या. नंतर ब्रह्मा, विष्णू, महेशादी करून आलेले सर्व देव त्यास आशीर्वाद देऊन आनंदाने स्वस्थानी परत गेले.
पुढे बद्रिकाश्रमी बद्रीश्वराने अग्नीस व जालंधरास 3 दिवस आपले जवळ ठेवून घेतले. त्यावेळी सत्यलोकात बुडून आलेली विलक्षण कथा शंकराने त्यांना सांगितली. सत्यलोकात घडून आलेली विलक्षण कथा शंकराने त्यांना सांगितली. ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती ही 12 वर्षाची असताना तिचे सौंदर्य व लावण्य पाहून स्वतः ब्रह्मदेवच कामपीडित झाला. तो तिच्या मागे धावत असता त्याचा वीर्यपात झाला. तेव्हा वाऱ्याच्या वेगामुळे तो वीर्यबिंदू हिमालयाच्या वनात चरत असणाऱ्या एका हत्तीच्या कानात पडला. त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार केला. या गोष्टीस कित्येक युगे लोटली तरी तो हत्ती जिवंत होता. पुढे शंकराने असे सांगितले की त्याच्या कानातून प्रबुद्ध नारायणाचा अवतार होईल. त्यास जालंधराने आपला शिष्य करावे. कानापासून जन्म आहे म्हणून त्याचे नाव कानिप असे राहील. शंकराने ही गोष्ट सांगितल्यावर अग्नी म्हणाला, तुम्ही ही फारच चमत्कारिक गोष्ट सांगितली, पण तो हत्ती कोठे आहे ते मला दाखवून द्यावे. ही गोष्ट फार चांगली झाली. त्यामुळे माझे मुलास एक पाठबळ झाले. नंतर अग्नी व शंकर जालंधरास घेऊन हत्ती दाखवण्यासाठी हिमालयात गेले. तेथे एक पर्वतप्राय हत्ती त्यांना दिसला. तेव्हा शंकर म्हणाले की हा बलाढ्य हत्ती आता मोठे रण माजवेल. तेव्हा त्यास आवरण्यासाठी कोणती युक्ती योजावी. तेव्हा जालंधराने धैर्याने म्हटले, महाराज, माझ्या मस्तकावर दत्तात्रेयाने वरदहस्त ठेवला आहे. त्याचा चमत्कार आता आपण बघा. असे म्हणून त्याने जोडीतून चिमूटभर भस्म घेऊन ते मोहिनी अस्त्राने व स्पर्शास्त्राने मंत्रून हत्तीवर टाकले. तेव्हा एवढा मोठा बलाढ्य गज, पण तोही अगदी नरम झाला. मग जालंधर एकटाच कानिफास आणावयास गेला व अगदी जवळ जाऊन हत्तीला म्हणाला, तुझ्यासारखा धैर्यवान दुसरा कोणी नाही. तुझ्या कानात दिव्य रत्न निर्माण झाले आहे. आता हे समर्थ प्रबुद्ध नारायणा, तू हत्तीच्या कानात निर्माण झाला आहेस म्हणून तुझे नाव कानिफा असे ठेवले आहे. आता सत्वर बाहेर ये. असे जालंधराचे भाषण ऐकून कानिफा म्हणाला, महाराज गुणनिधे, आता शांत असावे. मग हत्तीच्या कानाच्या बोकाशी येऊन कानिफाने जालंधरास नमन केले व मग त्याची 16 वर्षाची महातेजस्वी मूर्ती जालंधराने हाताचा आधार देऊन जमिनीवर उतरवली. मग त्याला खांद्यावर घेऊन शंकरापाशी नेले. खाली उतरवून शंकरास व अग्नीस नमस्कार करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याने केल्यावर शंकराने त्यास प्रेमाने मांडीवर बसविले व त्याचे मुखे घेतले. पुढे त्यास अनुग्रह देण्याविषयी शंकराने जालंधराला विनंती केली. अनुग्रह झाल्यावाचून अज्ञानाचा नाश व्हावयाचा नाही हे जाणून शंकराने सुचविल्याप्रमाणे गुरुचे स्मरण करून जालंधरनाथाने कानिपनाथाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून कानात मंत्रोपदेश केला. त्यामुळे त्याचे अज्ञान तात्काळ नष्ट झाले. मग चौघेजण बद्रिकाश्रमास गेले. तेव्हा दत्ताने जे काय दिले ते कानिपनाथास द्यावे असे जालंधरास सांगून अग्निगुप्त झाला. तेथे शंकर 6 महिनेपर्यंत त्यांना भेटत होते. 6 महिन्यात कानिफा सर्व विद्यात निपुण झाला. पण संजीवनी व वाताकर्षण ही 2 अस्त्रे मात्र जालंधराने त्यास सांगितली नव्हती. कानिफास अस्त्रे दैवते प्रसन्न करून द्यावी असे शंकराने जालंधरास सांगितले. पण जालंधराने हात जोडून प्रार्थना केली की
कानिफा सर्व विद्येत निपुण झाला आहे, तरी त्यास वर द्यावे. हे ऐकून सर्व दैवते म्हणाली की तुला आम्ही वर प्रदान दिले, पण असे वर वारंवार दुसऱ्यांना देता येत नाहीत. दत्तात्रेयाने तुला विद्या शिकवली व अग्नीचीही भीड पडली. यास्तव त्यांचा शब्द मोडवेना म्हणून तुला आम्ही वर दिले. यापुढे तुमचे असंख्य शिष्य होतील, तेवढ्यांना कोठवर वर देत बसावे. याप्रमाणे बोलून देव विमानात बसून जाऊ लागले. त्यामुळे जालंधरास अतिशय संताप आला. तो म्हणाला, माझा अनादर करून तुम्ही निघून आपल्या स्थानी चालला आहात, परंतु माझा प्रताप कसा आहे तो अजून तुम्ही पाहिला नाही. आता तुम्हास माझा चमत्कार दाखवितो. असे म्हणून वातास्त्राची योजना केली. तेव्हा प्रचंड वारा सुटून विमाने भलतीकडे जाऊ लागली. मग त्या दैवतांनी आपापली शस्त्रे सोडली. तितक्यांचे जालंधराने निवारण केले. परंतु हरिहर दुरून हा चमत्कार बघत होते. जालंधरापुढे अस्त्रांचे काही चालत नाही हे पाहून आपापली शस्त्रे घेऊन खाली उतरवण्याचा निश्चय केला. त्यात प्रथम अग्नीचा प्राण घेण्याचा बेत करून ते शस्त्रे घेऊन पृथ्वीवर उतरले. त्या समयी जालंधराने कामिनी अस्त्र सोडले, तेव्हा हजारो निर्माण झाल्या. नंतर त्याने कामशास्त्राची प्रेरणा केली. त्यामुळे देव कामातुर होऊन त्या स्त्रियांच्या मागे लागले. त्या पुढे पडत होत्या व देव त्यांचे मागे धावत होते. असे करीत त्या बोरीच्या रानात शिरल्या. त्या झाडावर चढल्या तेव्हा देवही चढले. त्याबरोबर स्पर्शास्त्र म्हणून भस्म फेकताच ते प्रकट होऊन त्यांचे पाय झाडावर चिटकून राहिले. कित्येकांची डोकी खाली पायवर अशी दशा झाली. तेव्हा हरिहर हसू लागले व आज बरी गंमत पाहावयास मिळाली असे ते बोलू लागले. इतक्या स्त्रियांनी सर्वांची सर्व वस्त्रे फेडून घेऊन जालंधर नाथापाशी त्या वस्त्रांचा मोठा ढीग केला. मग जालंधरनाथाने इशाऱ्याने देवांची काय दुर्दशा झाली हे जाणले. त्याच्या इशाऱ्याप्रमाणे कानिफ प्रत्येकास त्याचे वस्त्र नेसवू लागला. आपली दुर्दशा झाली हे पाहून देवांना पश्चाताप झाला व अतिशय दुःख झाले. त्यास कानिफा म्हणाला, मी गुरूंच्या नकळत तुम्हास वस्त्रे नेसवीत आहे, पण ही गोष्ट त्यांना सांगू नका. तो प्रत्येक देवास वस्त्र नेसून त्यांच्या पाया पडे. याप्रमाणे कानिफाची नम्र भक्ती पाहून देव समाधान पावले व त्यांनी प्रसन्न चित्ताने त्यास वर दिले व अस्त्रात आम्ही सर्व प्रकारे अनुकूल आहोत असे कबूल केले. मग जालंधरनाथाने विभक्त अस्त्र सोडले तेव्हा सर्व देव झाडापासून मुक्त झाले व आपापली अस्त्रे भूषणे घेऊन जालंधरनाथाजवळ गेले. त्यास त्यांनी नमस्कार केला व कानिफास दिलेला वर त्यास कथन केला. तेव्हा जालंधराने सर्वांना सांगितले की मी पुढे साबरी कवित्व करणार आहे, त्यास कृपा करून तुम्ही सर्वांनी सहाय्य करावे. त्या सर्वांनी रुकार देऊन त्याप्रमाणे वचन दिले व ते स्वस्थानी गेले. नंतर हरिहर, जालंधर व कानिफनाथ 3 दिवस बद्रिकाश्रमात राहिले. अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना आज आपण 12वा अध्याय पाहिला.